नमस्कार मित्रांनो, विशाल जाडीर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे मी सतीप्रथेबद्दल आज बोलणार आहे। थोडक्यात आपण सतीप्रथा ही अनिष्ट प्रथा काय होती हे समजून घेऊया, कारण बऱ्याच जणांना माहित नाही सतीप्रथा काय आहे। तर एकदम सोप्या भाषेत, सोप्या शब्दात, झिरोतल्या झिरो व्यक्तीला हे समजलं पाहिजे की सती प्रथा एवढी अनिष्ट प्रथा भारतामध्ये काय होती। तर बघा मित्रांनो, आपल्या हिंदू समाजामध्ये ही सती प्रथा आढळते। इसवी सन पूर्व 5व्या-9व्या शतकामध्ये त्या प्रथेचा पुरावा भेटतात आपल्याला, तिथून ही प्रथा आली असं समजलं जातं। तर काय होती सती प्रथा? तर एखाद्या स्त्रीचा पतीचं निधन झाल्यानंतर त्या पतीच्या अंत्यसंस्कारावर चितेवर त्या स्त्रीला देखील त्या चितेवर टाकलं जायचं आणि तिला जिवंत जाळलं जायचं। हे अशा प्रकारची क्रूर पद्धतीची ही प्रथा होती, अत्यंत क्रूर होती ही प्रथा। तुम्ही म्हणाल की का होती, असं का केलं जायचं, स्त्रीला चितेवर का जायला लागायचं? तर आपल्या हिंदू समाजामध्ये असं म्हटलं जातं की जी चातुर्वर्ण व्यवस्था आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ही 4 वर्णाची जी व्यवस्था आहे, याबद्दल मित्रांनो मी नंतर एक व्हिडिओ डिटेल मध्ये सांगेन या वर्णाबद्दल। पण आता आपण इथं संदर्भ आलाय म्हणून सांगतो मी तुम्हाला। ही जी वर्ण व्यवस्था होती, ही वर्ण व्यवस्था ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि जी सती प्रथा होती ती सती प्रथा ही उच्च वर्णीयमध्येच होती। उच्च वर्णीय राजपूत ह्या स्त्रियांना सतीवर जावं लागत होतं। कारण एकदा महिला विधवा झाल्यानंतर, तिचा पती वारल्यानंतर, ती जेणेकरून खाल्ल्या वर्णामध्ये, वैश्य, शूद्र ह्या वर्णामध्ये कोणत्याही पुरुषासोबत संबंध वगैरे प्रस्थापित करून आपला वर्ण दूषित करेल, हे अशी त्यावेळेच्या सनातन्यांचा मानस होता। त्यामुळं ही प्रथा आणली गेली असं आपल्याला वाचायला वगैरे भेटतं। या अशा प्रकारची एकदम क्रूर प्रथा होती। मग ह्या आपणाला वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पत्नींना देखील सतीवर गेले हे आपणाला माहित आहे। तर ह्या सती प्रथेला विरोध कधी व्हायला लागला? तर आपल्याला आठवतं राजाराम मोहन रायचे ज्येष्ठ बंधू, यांची पत्नी अलीक मंजिरी, ज्यावेळेस राजाराम मोहन रायच्या भावांचं निधन झालं त्यावेळेस अलीक मंजिरीला चितेवर, त्यावेळेच्या सनातनी लोकांनी तिला चितेवर पाठवण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळेस ती चितेवर गेली, तिला मोठ्या प्रमाणात यातना व्हायला लागल्या, त्यावेळेस ती चितेवरून उड्या मारण्याचा प्रयत्न केली। पण चिता अशी ठेवलेली असायची, जर ती महिला चितेवरून खाली उतरायला लागली तर तिला लाट्या काट्या घेऊन तिच्यावर प्रहार केला जायचा। आणि अशा प्रकारची अत्यंत क्रूर आपल्या समाजामध्ये, या हिंदू समाजामध्ये एक प्रथा होती। राजाराम मोहन राय त्यानंतर या घटनेचा, त्यांच्या वहिनी बद्दल जी घटना झाली त्यानंतर विलक्षण प्रभाव पडला आणि त्यांनी एक चळवळ सुरू केली। आणि तत्कालीन त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारला त्यांनी अर्ज विनंत्या करून तत्कालीन व्हायसरॉय विल्यम बेंटिंक यांच्या पुढाकाराने 1829 ला एक कायदा केला आणि अशा प्रकारची क्रूर प्रथा, सती प्रथा हे बंद करण्यात आली। आणि आता स्वातंत्र्यानंतर 1987 ला देखील आपल्या भारत सरकारने कायदा केलेला आहे सती प्रथेविरुद्ध। आणि आता जर बघायला गेलं तर पूर्णपणे या प्रथेचा नायनाट झालेला आहे। तर मित्रांनो, या अशा प्रकारची सती प्रथा होती। एकदम थोडक्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यानंतर आता या व्हिडिओ नंतर तुम्ही देखील वेगवेगळ्या पुस्तकांचा संदर्भ वापरा किंवा गुगलवर जाऊन, विकिपीडियावर जाऊन अजून जास्त माहिती घ्या, ही नेमकी प्रथा काय होती हे मी थोडक्यात सांगितले आहे। त्यानंतर तुम्ही माहिती घ्या। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ समजला असेल अशी मी आशा बाळगतो। धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।